बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष, प्रकरण 16. कोणी पाहिलं तर त्याला वाटावं पोरगं आपलं सहजच बसलंय. पण मलाही जगाचे डावपेच कळू लागले होते. माणसांची ओळख पठायला लागली होती. मी खुळ्यासारखा ओगीच हाताची बोटं मोजीत बसल्याचा बहाणा केला. कसा सुरेख जमला होता. उजव्या हातानं मधलं बोट धरलं आणि आतला आवाज कानावर पडला. चंदू मोकाशी काय म्हणतोय ते कानावर आलंय का? काय? कासारीन मेली. मेलीच ती तवापासून काळीच करपून गेलं आमचं. तुळजेनं राखण्याचा कौल दिला नाही तवापासूनच रुखरुख लागली होती. पण तिची रुखरुख निराळीच आहे. कसली? कासारणीच्या मरणाची. ती कशानं मेली ते साऱ्या वस्तीच माहिती आहे. पण त्यो निराळच बघतोय. काय? बलात्काराबद्दल? म्हणजे बलात्कार करणारा तिच्या मरणाशी कारण आहे. आपण तपास खूप केला पण तलास लागत नाही. आपण तरी गप्प आहे का? पर मुलकातल्या या वाटा दगा देता येईल एवढं खरं. ह्यो दगा परक्याचा नाही तर घरचा दगा. ह्यो रघु चंदू मोकाशी बोलला ते सांगतोय. सांग म्हणला तर सांगतो. तुकाबा काही बोलला नाही. आत गंभीर शांतता पसरली. जिज्ञासेनं झपाटून टाकलं. भीतीशी चिकटून कान लावून ऐकू लागलो. काय ऐकायला मिळणार म्हणून कदाचित दूषित झाला असावा. शांततेचा भंग करीत तुकाबा घोगऱ्या स्वरात म्हणाला, सांग. केव्हा तरी ऐकायला लागायचंच ते. रघु कुंभार थोडा वेळ विचार करून तुकाबाला भीत भीत बोलता झाला. नाना. काय? रागाचा जोराचा आवाज निघाला. तुळजेचा गाभारा घुमला. मी लटकन हसलो. भीतीनं मी भिंतीला गच्च धरून ठेवलं. तुकाबा त्याच्यासमोर ताडकन बोलले. रघु घाबरून म्हणाला, चंदू मोकाशी म्हणतोय असा. माझ्यासमोर असं बोलायला हवं होतंच म्हणावं. दूर राहून वस्तीशी वैर करशील, वस्ती पेटवशील तर याद राख म्हणावं. पण कशावरनं म्हणतो असा? पुरावा याला. म्हणाला. काय? काय म्हणाला? मरणा अगोदर कासारण बोलली. केव्हा? ती शुद्धीवर आली तवा? पण ती क्षणभरच शुद्धीवर आली. ती तेव्हाच बोलली. तेव्हा केव्हा? आम्ही होतोच की. त्यो म्हणतोय. काय? शुद्धीवर आली नाना म्हणाली आणि पराण सोडला तिनं. वय नाना म्हणाली हे खरं. त्योच संशय धरलाय त्यानं. पण ती नानाच्या नावानं सारखी ओरडायची. पण काय? यावेळचं म्हणणं निराळ. मरणा अदुगरचा बोल खरा असतो म्हणत्यात. शिवाय काय? त्योच म्हणत होता. सांग एकदाच. नानाही तिच्यावर जळत होता. पर नानाच्या हातनं व्हायचं नाही. त्यो तर कुठं आहे पत्ताच नाही. नाहीतर जोशाचा नाना. रघु मोकाशीच बोलतोय असं. जोशाच्या नावाचं नाव घ्यायला वाचा कशी उघडली? मीही त्याला तसं म्हणलं तर मला म्हणला, मग नाना कंचा. जोशाचा नाना तरी का नसावा? बायको जाऊन 8-10 वर्ष झाली. तोही माणूसच. कुणी कुणाचा निर्वाह द्यावा? रघु आग लावतोस काय वस्तीला? तुम्ही आम्हीच असं बोलू लागलो तर वस्तीच्या तोंडाला हात कोणी लावावा? याला पुरावा तरी काय? आधीच वस्ती वैतागलीय, धुमसतेय.
कोणत्याही नानाच्या हातनं हे होईलच वाटत नाही. मन सांगतंय माझं, इतकी वर्षे पारखलेली माणसं आपल्याला दगा देतील. रघु, मला हे बोललास तेवढा बोललास, पण मोकाशाच्या तोंडाला हात कुणी लावायचा? त्याला बरळायचं ते बरळू दे. वस्तीची पोर नासवलीच म्हणाव, आता वस्ती बिघडवू नकोस, पण नशिबीचा भोग सुटणार नाही म्हणाव. नानाचं काय कळलं? गेल्यापासून जीव नुसता टांगणी लागलाय. माझ्या कानावर निराळ झालंय. काय? धरणावर इंजिनियरचा खून झालाय म्हण. काय? तुकाबा धक्का बसावा तसा मोठ्यानं म्हणाला. थोडा वेळ गेला. कष्टी सुरात तुकाबानं विचारलं, तुला कसं कळलं? पेपरात आलंय म्हण. आता नानाची आशा सुटली. तुकाबा फुटफुटला. मला राहवलं नाही. मी उठलो आणि घराकडे धूम ठोकली. डोळ्यांपुढं नानाच दिसत होता. आईला मी हे सारं सांगितलं आणि हे ऐकून आईची दातखिळीच बसली. आईच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. ती पाहिल तिकडं पाहिल, बसेल तिथंच बसेल. तासन तास दिवसा उजेडी भकास भकास वाटे. रात्रीचा अंधार दुःख कवटाळून बसलेला, सार खिन्न उदास बधीर झाल्यासारखं. कासारणीचा बलात्कार, धरणावरचा खून, नाना, माझ्या डोक्यात चक्र सुरू होतं. डोकं फुटायला येई विचाराना. कासारणीचा बलात्कार, नाना एवढा दृष्ट कसा बनेल? वाईट गोष्टीची त्याला चीड. माणुसकीला न शोभणारा तो करील कसा? पण तोही माणूसच. माणसाचे तरी किती रंग, किती मुखवट. मनाचा थांग लागावा कसा? उजळ मनातच लपून बसली बरबटलेली घाण. उपसावी तितकी थोडीच. आपलं मनही किती नाचरं हसरं बावरं, बुरखा पांघरणार. बुडक्या आड दडून बघणारे, नको ते शोधणारे, कशाचीही लालसा धरणारे. युगायुगाचा प्रवास करणाऱ्या काळालाही कालच्या मनाचा कुठे ठाव असतो. आपलं मन ते एवढंच, त्या साऱ्या जगाची पुतळी भरलेलं. मग मोठ्या माणसाचं मन तर किती अचेतून आलेलं, किती काय सहन केलेलं. जन्माचं विष पचवता पचवता ते विषच बनले, तर त्यात नवल कसलं? माणूस काही देवाचा अवतार नाही. साऱ्या चिंतांची चूड मनाला लागली तर त्या मनानं तरी काय करावं? पाय विस्तवावर असताना खांद्यावरची पालखी मिरवायची कशी? पाय आणि पालखी राखीचंच धनी. शेवटी उरणार त्या साऱ्या कवठ्याच. धरणावर आणि तुळजीच्या दारात सांडलेल्या वानराच्या रक्तानं झपाटून गेला नानातला माणूस बलात्कार कसा करेल? आणि तोही वेड्या कासारणीवर. फार तर धरणावरचा खून. पण नाना अपराधी खुनी असला तरी आम्हाला हवा होता, आमचा म्हणून. तडी गेल्या मनाला सांधण्यासाठी, उद्ध्वस्त होत निघालेल्या वस्तीला आधार म्हणून. आकाश फाटलं. धो धो पाऊस कोसळावा. विजांच्या चपकऱ्याने घनाघंकार अधिकच भेसूर वाटावा. साऱ्या जगाला गिळून चोहोबाजूनी पाणलोट धावून यावा आणि मी आणि आई दोघेच या भयंकर कोंडीत सापडावं. तसं झालं होतं. अगदी तसं वाटत होतं. आई तर नानासाठी वेडी झाली होती. ती पार उन्मळून गेली होती. निदान एकदा तरी नानाची गाठभेट व्हावी यासाठी आईचा जीव व्याकुळ बनला होता. कोणी सांगितलं पाण्याच्या टेकडीवर फरारी आलेत. तेव्हा वस्ती फारच घाबरून बसली. परवाचा प्रसंग अजून मनातून हलला नव्हता. परवा दोन भरदारी अंगाची जाडजूड उंचेली मिशावाली, गाल्या राखलेली, फेटा बांधलेली, हातात काठ्या, खांद्यावर घोंगडी, करड्या नजरेची निराट माणसं वस्तीत शिरली. म्हणाले, आम्ही धनगर. आमच्या मेंढराच्या आवाडातनं 2 मेंढरं गेलीत. तलासासाठी आलोय. घर न घर बघायचंय. वस्तीतल्या माणसांचा स्वभाव भोळा. भाबडेपणानं म्हणाली, झडती घेऊन काय मिळायचं?
आम्ही परमुलखातली, तुमच्या काडीला हात नाही लागायचा. आमच्यावर विश्वास ठेवा. इथं बकरी नाहीत, मिळाली तर वस्ती उठवून जाऊ. पण त्या माणसाने ऐकलं नाही. झडती घ्यायला घराघरात घुसू लागले. बायका माणसांकडे भलत्या नजरेनं बघू लागले. दमदाटीनं वस्तू उलतीपालिती करू लागले. त्यांचा हेतू कळला आणि शांत असणारी मन संशयी बनली. वस्ती पेटली. कुणी येईल, दमदाटी देईल, वस्तीला धाक दाखवील. एकदा गप्प बसले की रोज वाट्याला येईल. रत्नू भंडाऱ्यानं इशारा केला. दोघांना धरलं, तुझेच्या दारात नेलं. तिथल्या खांबाला दोघांना बांधून घातलं. आसूड मारलं. ते वाघाचे कातडं पांघरले, गाढ उठरले. घराला कड्या कुलपण न घालणाऱ्या जगातली आम्ही माणसं, पण इथली एक एक तरा बघून बावरून गेलो. पाण्याच्या टाक्यावर फरारे आले असं कळल्यापासून पाण्याला जायचीही भीती वाटू लागली. पाण्याला डोंगरावर वस्तीच्या वस्ती एकदम जाई. अशा अवस्थेत आईनं माझ्या पाठीमागं भुणभुण लावली. पाण्याच्या टाक्यावर चल म्हणायची. तिची कल्पना त्या फराऱ्यात नाना असल. भर दुपारीच उठलो. तसल्या उन्हात आम्ही दोघेच वर गेलो. माझ्या मनात भीती वाटायला लागली. तशा भर दुपारी वर कुणी नव्हतं. चिठपाखरूही नव्हतं. निदान एखाद्या पाखराचा तरी आवाज यावा सोबतीला. आम्ही इकडं तिकडं पाहिलं. कोणीच दिसेना. आई म्हणाली, संध्याकाळी येतील, रात्रीचं इथंच थांबू. आईला काय म्हणावं कळेना. दिवस मावळला. रात्रीचा अंधार पसरायला लागला. माझ्या मनात भीतीचा काळोख दाटायला लागला. रात्रीच्या भीतीनं तसल्या रानावानाची मला भीती वाटायला लागल्याने मी रडायला लागलो. तेव्हा आई उठली, पण तिचं मन फरारी झालं होतं. एक दिवस खाणीवरचा दामू दारात उभा. मला खाणीवर न्यायला आला होता. सहजच. हातात पैसा नव्हता, मडक्यात धान्य नव्हतं. मुलीची साक्ष तेवढी घराला होती. दादू आमच्या कोकणात आला असता तर त्याला काय काय दाखवलं असतं. वानरांची खेळलो असतो. अंधार डोहात छबी निहाळली असती. रानात शिरून रानच्या मेव्याची खैरात केली असती. पण इथं झाकली मूठसुद्धा फुकाची होती. नानांच्या दुकानात गेलो. दुकान उघडेच. नाना कुठं गेला होता समजेना. मला फावलं. चण्यांची मूठ खिशात घातली. मनाला चरखा बसला. पण चटके तरी किती सुसायचे. मन निबर बनतं आणि नसत्या वाटेवर उभं राहतं. आम्ही खाणीची वाट धरली. माळानं जाताना लांबवर नजर गेली. जोशांचा नानाच आणि त्यांचा खुळा मुलगा भोकरीच्या ओढ्याकडं. का? कशासाठी? आई नको नको म्हणत असताही मी दगडी खाणीवर गेलो. आईला मी दूर जाणं सोसवत नव्हतं. दामूच्या आग्रहाखातर संध्याकाळपर्यंत थांबलो. सांज सावल्या पसरल्यावर निळी गाडी खाणीवर आली आणि दामू मला म्हणाला, आता जाऊ नगस, गंमत दाखवतो तुला. थांबलो. मुडक्या चाळणीच्या आडाला बसलो. काळोखाबरोबरच दुसरी गाडी आली. कोणीतरी खिदळत गाडीतनं बाहेर पडलं. दामू पुढं झाला. गाडीतून काही घेऊन येऊ लागला. बाटल्या, डबे आणि बरंचसं काही. बसल्या बसल्या माझ्या डोक्यात मधमाशासारखे विचार घोंगावू लागले. जोशाचा नानू, त्यांचा खुळा मुलगा भोकरीच्या ओढ्याकडे. खुळ्याला नाना अडवत होते. खुळा आडेवेडे घेत ओढ्याकडे निघत होता. ओढ्याकडं, भोकरीच्या. या कशासाठी? खुळ्याचा जीव तितकंच का ओढावा? ओढा, भाकर, काचा, बांगड्यांचा चुरा, खचच खच, कासारीन कासारीन, अस्ताव्यस्त, बलात्कार. माझ्या डोक्यात एका गुंत्याचं टोक गवसल्यासारखं झालं. नुसता चाचपडत राहिलो. खुळ्याचे पाय तिकडेच का ओढले जावेत? दामून मला हलवलं तेव्हा काकणांच्या खाचातून जागा झालो. त्यातून बाहेर निघताना मनाच्या पटावर काचेच्या चरचरीत रेगधारेने एक रेग ओढली, उमटल्या रक्तथेंबाची. मी दामूला म्हटलं, काय आहे आज? पार्टी.
पार्टी कसली? बाटलीची ने बाईची. बाईची? होय बाईची. कोण माणसं ही? काळा चष्मा आणि कारखान्यावरचा कोण साहेब? फौजदार. फौजदार? मग ह्यो फौजदार तर आठवड्याला असतो इथं. आणि ती बाई ओळखलं नाहीस? अंधारातनं कशी ओळखावी आणि माझ्यासारख्याला कशी माहिती? तुझ्या ओळखीचीच आहे ती. कोण? तुमचं काम जिच्यामुळे बंद झालं ती. कोण? सलमा? वय सलमा. माळावरची मैना? सलमा. माझ्या मनातल्या वैजूला डिवचणारी, सदा तू फार आवडतोस रे म्हणणारी, आपल्या जन्मदात्या आईला रझियम्माला देशोधडीला लावून रंगेल दुनियेत रंगणारी नटेल सलमा. साऱ्या वस्तीला दगडाचं पीठ खायला लावणाऱ्या काळ्या चष्माशी लगटून चालणारी थिल्लर सलमा. मायावी. माणूस एवढं बदलतं? अवघ्या रक्तबंधाच्या नरडीला नख लावतं? वैजू अशी बदलेल? सलमा म्हणाली होती, माझ्या एवढी झाली की वैजू ही बदलेल. छे, जिच्या हातून सुंदर सरस्वतीची मूर्ती जन्माला येते ती वैजू. जिच्या लोभस डोळ्यांतून लक्ष चांदण्याने शांत नितळ चांदणं भरभरून घ्यावं ती वैजू. पण कुणाचा भरोसा धरावा? हिरवळीतच लपलेलं विषारी नाग कसे कळावेत? सलमा नाही का बदलली? चंदू मोकाशी वस्तीशी बेईमान नाही झाला? नानाच्या खुळ्या पोराचे पाय भोकरीच्या ओढ्याकडे का धावावेत? ही कसली चटक? मी कासावीस झालो. दामू मला हळू आवाजात म्हणाला, कसला विचार करतो यास? सारा विचार बुडवून टाक यात. हे काय? औषध, साऱ्या सुखदुःखावरचा इलाज. दारू तू घेतोस? उरलेली काय करायची? थकल्या जीवाला तेवढाच आराम. घे घे थोडी. नको, मी कधी घेत नाही. आई रागवेल. एकदा घेतली की चटक लागेल म्हणतोस. मला कुठं लागली आहे? बघ तरी नमुना. त्यानं जास्त आग्रह केला तेव्हा लटलट त्या हातानं पेला घेतला, तोंडाला लावला. कसंनुसंच वाटलं. घोट घेतला तेव्हा सारा अंधार नरड्यात जळू लागला. अंगावर काटा सरसरला. डोळ्यातनं पाणी आलं. डोळ्यावर काळा चष्मा लागल्याचा भास झाला. घसा खरबडून थुंकलो. बंद खोलीतनं हसण्याचा आवाज आला. बाईचाच? हो, सलमाचा, तिचाच. पाण्याच्या टाक्यावर मला उचलून उराशी धरून पिंपरणीवरचा मोर दाखवताना हसली होती. तसंच ते हसणं तिचंच, मायावीचं, सलमाचं. दाम्या? खोलीतनं करडा आवाज आला. दामू बाटली तिथंच टाकून खोलीकडे पळाला. आतून आला. पुढच्या झोपड्यांकडे गेला. मला वाटलं खोलीत काय चाललंय पाहावं. अंधारात पाय टाकला. लपत हळूच खोलीच्या बाजूने झालो. कौलातनं आतले आवाज स्पष्ट अस्पष्ट येत होते. काकणांचे, हास्याचे, ग्लासांचे, शिजत असल्या कसल्याशा कटाचे. परखा अनोळखी आवाज आला. काय म्हणते वस्ती मोकाशा? उठवलीत वावटळ. हा तर चंदू मोकाशाचा नशेतला आवाज. माझ्या मनात ते बोल आरपार शिरले. वस्ती, वावटळ, कुठली वस्ती, कसली वावटळ? तेवढ्यात आवाज आला. सारी नाकेबंदी केल्यावर राहते कशाला वस्ती? धरण झालं की सोनं होईल त्या माळाचं. मग माळावरच्या मळ्याचा धनी मोकाशीच. आणि राणी? खळखळून हसण्याचा आवाज. पेल्याला पेले लागल्याचा आवाज. पण तो माळवाला? वारकरी? देवाच्या भक्ताला जागा करून ठेवली फौजदार साहेबांनी. कसं साहेब? माझ्या काळजात सर्र झालं. सगळं अंग रागानं थरथरायला लागलं. वाटलं एकदम इथं सुरुंग लावावं.
साऱ्यांची शकलं शकलं व्हावीत. पण देवाला कुठं आहेत डोळं? नाहीतर साऱ्या वस्तीत पेरलेले सुरुंग तुळजीला नसतं का दिसलं? मागं कसला तरी आवाज झाला. वळून पाहिलं, कोणीतरी सुरुंगाची खाण ओलांडून येताना दिसलं. मी दबक्या पावलानं त्या दिशेला सरकत चाललो. जवळ येत असल्या त्या दोन व्यक्ती पाहिल्याने डोळ्यावर चढली नशा खाडकन उतरली. कोण तुका आवा? आई? तीच यावेळी इकडं? झरझर गेलो आणि म्हटलं, आई? मला शोधत आल्या आईला हुंदकाच फुटला. मी तुका आबाला आईला म्हटलं, चला इथनं लवकर चला. घरात गेल्यावर तुका आबाला सारं सांगायचं होतं. वस्तीवर पोचलो तर दारात आमचा नाना उभा होता. दाढी वाढलेला, करड्या चेहऱ्याचा, नजरेतून रागाच्या ठिणग्या उसळत असलेला, खांद्यावर घोंगडं, हातात काठी. मला नानांचं हे रूप पाहून मुतायला झालं. नानानं जोरानं आईच्या बकोट्याला धरलं आणि जाळून टाकण्याच्या शब्दात ओरडला, बोल, रात्रीची कुठं फिरत होतीस? तुळजेचा कळस कोसळून पडत असल्याचा भास तुका आबाला झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.